कोणी काय डोक्यात भरवलंय तुझ्या? हे बघ श्वेता, प्रेमाशिवाय लग्न होऊच शकत नाही हे मुळीच खरं नाहीये बरं का. शेवटी लग्न म्हणजे तरी काय ग, एक तडजोडच असते. बायकांना सेटल व्हायचं असतं आणि पुरुषांना त्यांची काळजी घेणारी, त्यांच्या मागे पुढे करणारी, प्रेम करणारी एक व्यक्ती आयुष्यात हवी असते. तुमचे विचार कितीही प्रगत असले तरी जमाना बदलला तरीही माणसाच्या मूळ गरजा काही बदलत नाहीत. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्या घरामध्ये एक ध्येय घेऊन जाणार आहेस. तेव्हा एजंटनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तुला रुसायची काहीच गरज नाही आहे. त्या माणसाच्या नजरेतून एकही चुकीची गोष्ट सुटत नाही. जर तू त्यांच्या समोर जाऊन डोळ्यात डोळे घालून बसलीस तर तुझ्या मनात काय चाललंय ते त्यांना लगेच कळेल आणि आपण पकडले जाऊ. कळतंय? तुझं लग्न एका श्रीमंत घरात व्हायला हवंय की नाही? मग मी सांगते ते ऐक. एक छानसा पदार्थ बनव एजंटसाठी आणि मी तुला एक परफ्यूम देते. तो परफ्यूम मारून जा तिथे. म्हणजे मला लक्ष्मीनेच सांगितलं आहे की अंतरात तोच परफ्यूम वापरायची. तू तिथे गेलीस की एजंटना तुझ्यामध्ये अंतराचा भास व्हायला पाहिजे. काय कळतंय ना? जा पटकन जा बरं किचनमध्ये.